विद्यार्थी मित्र नमस्कार। बघा इयत्ता 7वी विषय गणित घटक परिमितीय क्षेत्रफळ उपघटकामध्ये आज आपण क्षेत्रफळ व पृष्ठभागाची काही उदाहरण आहेत त्या उदाहरणांचा आज आपण अभ्यास करायचा आहे। हे जवळपास आपण प्रकरण संपवत आलेलो आहोत। या संपूर्ण आजच्या या तासामध्ये काही मागील बाबीमध्ये काही उदाहरण वगैरे असतील तर त्या उदाहरणांचा आपण आढावा घेणार आहोत। सूत्रे काय आहेत, उदाहरणांचं गणन क्रिया कशी होते याचा थोडंसं पुनर्विलोकन आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी हे थोडंसं घटक लिहून घ्या। त्यासोबतच मी या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर L गुणिले B। बघा लिहून घ्यायचं आहे। बघा इयत्ता 7वी विषय गणित घटक परिमिती क्षेत्रफळ आपण बघतोय। मागील काही उदाहरणं झाली त्या उदाहरणांचा आढावा पुन्हा आपण घेतोय जेणेकरून हे आपल्याला आता पाठ्यक्रम हा धडा संपवायचा आहे। तत्पूर्वी थोडंसं रिव्हिजन असावं यासाठी मी पुन्हा आढावा घेतोय। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बघा बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग असं जर समजा असेल तर हे सूत्र स्वरूपामध्ये आपल्याला दिसत आहे। आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी लेंथ गुणिले बी म्हणजे रुंदी या ठिकाणी दिलेलं आहे। लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित। याच्यानंतर आपण काही उदाहरणं देणार आहोत। ती उदाहरणं सोडवायची आहेत। बघा कशा स्वरूपाची आहेत ती उदाहरणं। चौरसाची बाजू 16 सेमी तर क्षेत्रफळ काढा। क्षेत्रफळ असे किती दिले म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर मगाशी आपण दिलं चौरसाचे क्षेत्रफळ काढत असताना आपण चौरसाचे क्षेत्रफळ दिले बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग असे या पद्धतीने काढायचं आहे। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर जर समजा बाजू गुणिले बाजू असा पण द्यायचा आहे। चौरसाचे क्षेत्रफळ 16 गुणिले 16 16चा वर्ग या ठिकाणी किती आहे आपण जर 16 गुणिले 16 केलं तर 256 येतं। 256 cm म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर किती दिलेलं आहे 256 सेंटीमीटर या ठिकाणी आलं आहे। जे काही एकक आहे cm सेंटीमीटर हे आपण या ठिकाणी लिहू शकतो। उदाहरण आपण सोडवत असताना मागील बाजूच्या काही उदाहरणांचा अभ्यास करत आहोत। चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग असं स्वरूपामध्ये सुद्धा याचं सूत्र होतं। 16 गुणिले 16 म्हणजे 256 सेंटीमीटर चौरसाची बाजूचा आलेला आहे। या ठिकाणी बघून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे। त्यासोबत आणखी एक उदाहरण देतोय। एक स्वरूपाचे उदाहरण दुसरं आयताची लेंथ बरोबर 10 रुंदी 8 सेमी क्षेत्रफळ किती असे विचारलेलं आहे। म्हणजे बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी दिली आहे। लांबी 10 गुणिले रुंदी 8 10 गुणिले 8 80 सेमी दिलेला आहे। म्हणजे आयताचे क्षेत्रफळ बरोबर 10 गुणिले 80 सेंटीमीटर अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचे। दोन उदाहरण दिलेले आहेत, लिहून घ्यायचं व्यवस्थित।
यामध्ये आणखी एक बाजू आपली राहून गेली. पुन्हा आपण बघूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघायचं आहे. बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण काढत असताना त्रिकोण हा अशा स्वरूपाचा असतो. आपण बघू शकतो त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघा 1/2 म्हणजे पाया गुणिले उंची. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढत असताना 1/2 म्हणजे पाया गुणिले उंची. अशा स्वरूपाने या सूत्राच्या सहाय्याने आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो. बघा सूत्र कसं आलेलं आहे. यामध्ये जर समजा बाजू तुम्हाला दिली, पाया जर समजा दिला, उंची दिली, तर आपण क्षेत्रफळ काढू शकतो. बाजू 3.5 सेमी, उंची 4.2 सेमी. तर क्षेत्रफळ काढायचं असेल तर बघा 1/2 गुणिले पाया किती आहे 3.5 गुणिले उंची किती आहे 4.2. बघा आता बाजूने पाया दिलाय तर मी एकाच्या बाजूला दिलाय, कारण हे आपला इथे लिहिलेलं जे काय असेल त्याच्यामध्ये अंक घालून आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. पायावर बाजू एकच आपण पाहूया 3.5 सेमी दिलेला आहे, उंची 4.2 दिलेली आहे. ज्या त्यामध्ये आपण पाया जो आहे तो या ठिकाणी टाकला आहे, उंची असेल ते 4.2 या ठिकाणी दिलेला आहे. 1/2 गुणिले 3.5 गुणिले 4.2 तिरकस गुणाकार 2 या संख्येने 4.2 ला काय जातो भाग जातो. त्यामुळे 3.5 गुणिले 2.1 या ठिकाणी लिहायचं आहे 7.35 चौसेमी. बघा 7.35 चौसेमी. अशा पद्धतीने हे उत्तर याची मांडणी करून आपलं उत्तर याचं त्रिकोणाचे क्षेत्रफळ मध्ये आपण काढू शकतो. बघून घ्यायचं आहे. अशा स्वरूपाचं आणखी एक तुम्हाला मी उदाहरण देतोय. हा एक भाग राहिलेला तरी सुद्धा आपण या पाठामध्ये आपण पुन्हा अंतर्भूत करून पुढे आणत आहोत. बघून घ्यायचं आहे. पाया 10 सेमी, उंची 8 सेमी. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले पाया किती आहे 10 सेमी, उंची किती आहे 8 सेमी. बघा 1/2 गुणिले पाया गुणिले उंची या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी पाया 10 सेमी दिलाय, उंची 8 सेमी दिलाय. 1/2 आहे, छेदामध्ये 2 आहे, या ठिकाणी अंशामध्ये 10 आणि 8 आहे. या छेदातून या संख्येला काय होतं भाग जातो असं आपण बघतोय. 2 की 2 2 पंचे 10, 5 गुणिले 8 8 पंचे 40. या ठिकाणी 40 सेमी, 40 सेमी स्क्वेअर किंवा 4 सेमी. बघा अशा पद्धतीने याचं उत्तर येऊ शकतं. कशा पद्धतीने सोडवलं आहे बघून घ्या, लिहून घ्यायचं आहे. पुन्हा आपण एक दुसरी बाजू बघून घेऊया. आपण रिव्हिजन वजा हा तास घेत आहोत.
आपण रिव्हिजन मध्ये तास घेत आहोत. याच्यामध्ये पृष्ठफळ पुन्हा आपण जरासं बारीक घेऊया. पृष्ठफळ म्हणजे समान असणाऱ्या इष्टिकाची दुसरा भाग त्याला पृष्ठफळ म्हटलं जातं. कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या सर्व वस्तूंचे पृष्ठफळ होय. बघा, कोणत्याही त्रिमितीय वस्तूंच्या सर्व पृष्ठभागाच्या क्षेत्रफळांची बेरीज. जर समजा एखादी त्रिमितीय वस्तू असेल 3 डायमेन्शन मध्ये सर्व सपाट भाग दिसत असतील तर त्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळांच्या सर्वांची बेरीज म्हणजे त्या पृष्ठफळाचे तर त्या वस्तूचे पृष्ठफळ होय. आता हे इष्टिकाच्या संदर्भामध्ये आपण जर विचार करायला गेला तर एक ठिकाणी पृष्ठफळ आपण घ्यायचं आहे. पृष्ठफळ कसं काढलं जातं, त्याचे वैशिष्ट्य काय हे थोडंसं बघून घ्या. इष्टिकाचे पृष्ठफळ जर समजा आपण विचारात घेतलं तर त्याचे काही गुणधर्म आहेत. इष्टिकाला 6 पृष्ठे असतात. आता या ठिकाणी इष्टिकाचे पृष्ठफळ घेऊया. इष्टिकाचे पृष्ठफळ या ठिकाणी आपण घ्यायचं आहे. याच्यामध्ये बघा गुणधर्म मध्ये बघूया. पहिला आपण मुद्दा लिहायचा आहे. इष्टिकाचे 6 पृष्ठे असतात. 6 पृष्ठे असतात. आता इष्टिकाचा जर समजा विचार केला तर हा एक डस्टर आहे तर तो इष्टिकाच्या स्वरूपामधलाच आहे. याला देखील 6 पृष्ठे असतात. याच्यामध्ये थोडीशी लांबी वगैरे असतात तरी पण 6 पृष्ठे असतात. हे कसं हे आपण या ठिकाणी सिद्ध करू शकतो. ही एक बाजू, इकडची एक बाजू, 2 बाजू झाल्या, खालील बाजू, वरील बाजू, 2 आणि 2 4 झाल्या. बघा, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, 2 आणि 2 4, 5 आणि 6, इकडची बाजू आणि इकडची बाजू, एकूण झाल्या 6 बाजू. म्हणजे पृष्ठफळाला एकूण 6 पृष्ठे असतात. असं मी स्वरूप या ठिकाणी झाले आहे. टीचिंग एड उपलब्ध झालेलं नाही आहे तरी पण आपण समजून घ्यायचं आहे. 6 पृष्ठे असतात. त्यानंतर प्रत्येक पृष्ठ आयताकार असते. प्रत्येक पृष्ठ आयताकार असते. बघा, समोरासमोर आयताकार पृष्ठाचे क्षेत्रफळ समान असते. समोरील आयताचे क्षेत्रफळ समान असते. त्यासोबत बघा, प्रत्येक कडा त्याला जोडणारे इतर 2 कडांना लंब असतात. प्रत्येक कडा इतरांना लंब असतात. बघा, प्रत्येक कडा इतरांना लंब असतात. बघून घ्यायचं व्यवस्थित. पृष्ठफळ इष्टिकाचे पृष्ठफळाच्या संदर्भात आपण अभ्यास करत आहोत. 6 पृष्ठे असतात. त्याला आपण बघितलं खाल वर साईड आणि बाजूला इकडून तिकडं. प्रत्येक पृष्ठ आयताकार स्वरूपामध्ये असतं. प्रत्येक पृष्ठ हे आयताकार स्वरूपातील सपाट असतं. बघा, समोरील आयताचे क्षेत्रफळ समान असते. समोरासमोर असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ कशाचे समान असते. प्रत्येक कडा इतरांना लंब असतात. त्याच्या प्रत्येक कडा ज्या काही असतील उंच स्वरूपामध्ये त्या इतरांना कशा असतात, लंब स्वरूपामध्ये असतात. हे इष्टिकाचे पृष्ठफळाची काही गुणवैशिष्ट्ये आहेत. हे आपण गुणधर्म लिहून घ्यायचे आहेत. व्यवस्थित बघून घ्या. पुढे बघा, घनाचे पृष्ठफळ. घनाच्या पृष्ठफळाच्या संबंधात आपण माहिती घेऊन आलो होता. इष्टिकाचे जे पृष्ठफळ व त्याला पॅरलल किंवा समांतर असणारे दुसरे पृष्ठफळ म्हटलं तर हे येतं म्हणजे घनाचे पृष्ठफळ. याच्यामध्ये काही गुणधर्म कुठले असतात, कसे असतात हे आपण थोडं बघूया. याला देखील 6 पृष्ठे असतात.
बघा दुसरं बघा, प्रत्येक पृष्ठ चौरसाकार असते. प्रत्येक सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते. बघा सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते. बघा या ठिकाणी बघून घ्यायचे आहे. काय म्हटलं आहे, घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 पृष्ठे असतात. प्रत्येक पृष्ठ चौरसाकार असते. सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते व घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. आता घन हा जसा ठोकळा स्वरूपामध्ये येतो. ठोकळा स्वरूपात असल्यामुळे आणि इष्टिकेला पॅरलल असल्यामुळे थोडेसे गुणधर्म वेगळे आहेत, परंतु त्याला एक समान असणारे काही गुणधर्म आहेत. बघा 6 पृष्ठे असतात. इष्टिकेच्या सुद्धा 6 पृष्ठे असतात. प्रत्येक पृष्ठ हे चौरसाकार स्वरूपात असते. इष्टिकेच्या थोडंसं आयताकार स्वरूपात असते, परंतु घनामध्ये थोडेसे चौरसाकार असतात. सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते. बघा सर्व पृष्ठांचे जे काही क्षेत्रफळ असते हे क्षेत्रफळ कसे असते, समान असते. घनाचे पृष्ठफळ बघा, घनाचे पृष्ठफळ कसं दिलं आहे या ठिकाणी, याचं सूत्र काय आहे, 6 गुणिले बाजूचा वर्ग दिला आहे. म्हणजे 6 ह्या कशा असतात, एकूण बाजू असतात आणि गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे पृष्ठफळ म्हणजे काय, क्षेत्रफळांची बेरीज या ठिकाणी दिली आहे. म्हणजे बाजूचा वर्ग जर समजा केला तर आपल्याला घनाचे पृष्ठफळ आपल्याला मिळू शकतं. आणि त्याचे गुणधर्म हे कसे आहेत, एकसारखे आहेत. थोडेसे बदल आहेत, परंतु एकसारखेच इष्टिका असणारे समांतर असणारे गुणधर्म आहेत. हे आपण थोडंसं लिहून घ्यायचं आहे. याच्यानंतर मी ह्याला अनुसरून असणारी काही उदाहरणं देणार आहे. उदाहरणामध्ये पृष्ठफळ कसं काढायचं हे आणखी आपल्याला थोडंसं सॉल्व्ह होईल. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे लगेच. बाजू 16 सेमी, बाजू 16 सेमी तर घनाचे पृष्ठफळ काढा. घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. 6 गुणिले बाजूचा वर्ग किती आहे, 16. 16चा वर्ग 16 गुणिले 6 गुणिले 16 सख्ख 96. बघा बाजू 16 सेमी तर घनाचे पृष्ठफळ करायचं आहे. घनाचे पृष्ठफळाचं सूत्र काय आहे बघा, 6 गुणिले बाजूचा वर्ग. 6 बाजू असणार, हे बाजू आपण लिहून घेतलेला आहोत. गुणिले चिन्हाखाली गुणिले चिन्ह. बाजू किती दिली आहे, 16. आपण या बाजूच्या खाली बाजू दिली आहे. बाजूचा वर्ग म्हणजे 16चा वर्ग. 16चा वर्ग किती आहे, 16 गुणिले 16 सॉरी 16चा वर्ग दिलेला आहे 256. 256 गुणिले जर समजा 6 केलं तर भरपूर मोठा असा हा पृष्ठफळ होतं. बघा 256
गुणिले 6 6 6 36 36 अशी 6 हातचाल 3 6 पंचे 30 30 30 आणि 3 33 अशी 3 हातचाल 3 6 दुनी 12 12 13 14 15 1536 1536 सेम स्क्वेअर या ठिकाणी दिलेला आहे. बाजू 16 सेमी तर घनाचे पृष्ठफळ काढा सांगितलं आहे. घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग 6 गुणिले 16चा वर्ग 16चा वर्ग 256 1536 या ठिकाणी दिला आहे. सेम स्क्वेअर बघून घ्यायचा आहे. आपण व्यवस्थित लिहून घ्या. गणिती किंमत दिलेला आहे. गणिती मजा काही 3 संख्या असतात की त्यातील अंकांचा जो गुणाकार येईल त्याने त्या संख्येस भाग जातो. बघा आता काही संख्या हे अशा स्वरूपामध्ये असतात की त्या संख्येला जर समजा आपण त्या संख्येतले जर समजा काही बेरजेने समजा भागलं तर त्याला काय होतं त्या संख्येचा भाग जातो असं आपण म्हणू शकतो. कसं काय हे आपण थोडंसं लक्षात घेऊया. ठीक आहे 175 ही संख्या घ्या. 175 ही संख्या जर समजा घेतला आणि या संख्येला जर समजा भाग घालवायचा असेल तर कसं घालवायचं बघा. एक ही समजा फोड करून घ्यायची 1 7 आणि 5. बघा 1 7 आणि 5 या ठिकाणी यांचा गुणाकार किती झालेला आहे तो म्हणजे 35. 7 1 7 7 5 35 7 या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे 175 भागिले जर समजा 35 जर समजा केला 35 5 175 अशा स्वरूपाची गणितीय मजा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळू शकते. मी पुन्हा एकदा विस्तारित स्वरूपामध्ये सांगू शकतोय. 175 जर समजा ही संख्या दिली तर याची पहिल्यांदा फोड करून घ्यायची. 1 च्या स्वरूपामध्ये 7 7 या स्वरूपामध्ये 5 5 या स्वरूपामध्ये 7 1 7 7 5 35 35 म्हणजे 35 या ठिकाणी दिलेला आहे. गुणाकार करून ही संख्या आलेली आहे. बेरीज केलेली नाहीये हे लक्षात ठेवायचं आहे. 175 ही मूळ स्वरूपातील संख्या आपण अंशामध्ये टाकली. छेदामध्ये 35 35 5 175 5 दिलेला आहे. या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. 35 + 75 म्हणजे 175 ला 5 भाग दिलेला आहे. बघून घ्यायचं आहे. त्यानंतर आणखी एक उदाहरण मी देतोय. 816 घ्यायचं आहे. 816 हे उदाहरण घ्यायचं आहे. 8 गुणिले 1 गुणिले 6 बरोबर 8 × 8 8 × 48 8 × 48 असं दिलेलं आहे. या ठिकाणी 816 छेद 48 816 छेद 48 या ठिकाणी दिलेला आहे. 48 मध्ये समजा 816 ला समजा आपण भाग घालला तर 117 ही उदाहरण या ठिकाणी येऊ शकते. लिहून घ्यायचं आहे. लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा आणखी मी इष्टिकाच्या स्वरूपाच्या एका उदाहरणात जातोय. LBH याच्याकडं L बरोबर 2 B बरोबर 5 H बरोबर 8 घेऊया. बघा LBH लांबी 2 सेमी दिलेली आहे. B बरोबर 5 दिला आहे. H बरोबर 8 दिला आहे. एकक कोणतं दिलेलं आहे परंतु 2 5 आणि 8 हे असं अंक फक्त दिले आहेत. ह्यांचा गुणाकार स्वरूप करून म्हणा किंवा आपलं उत्तर कसं काढायचं हे आपण बघू शकता. LBH याचं इष्टिकाची तिचं आपल्याला काय काढायचं आहे पृष्ठफळ काढायचं आहे. इष्टिकाची तिचे पृष्ठफळ बरोबर
इष्टकांचे पृष्ठफळ बरोबर 2 कंसात LB अधिक BH अधिक HL. बघा LB BH आणि HL या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. कंस पूर्ण L किती दिले आहे 2 गुणिले B किती दिले आहे 5 अधिक B किती दिले आहे पुन्हा 5 या ठिकाणी पुन्हा गुणाकार H किती दिला आहे 8 अधिक H किती दिला आहे 8 अधिक L किती दिला आहे 2 5 दुनी 10 अधिक 8 पंचे 40 8 दुनी 16. बघा या सर्वांची आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायची आहे. बघा एकक स्वरूपामध्ये असलेले जे अंक असतात त्यांचे पहिल्यांदा आपण बेरीज करून बघूया. 6 या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी फक्त 6 4 आणि 5 5 आणि 1 6 आहे 66 66 या ठिकाणी गुणाकार आहे 66 गुणिले 132 cm. या ठिकाणी बघू शकता एकक दिलेलं नाही आहे परंतु जर एकक असेल तर आपण एकक घ्या जर एकक नसेल तर आहे अशीच फक्त संख्या लिहायची आहे. इष्टकांचे पृष्ठफळ इष्टकांचे जे एकूण पृष्ठफळ आहे हे आपण बघू शकता. बघा अजून एक उदाहरण मी ठिकाणी देतोय. दिनदर्शिका लांबी 10 रुंदी 8 तर क्षेत्रफळ काढा. बघा दिनदर्शिकेची लांबी दिली आहे क्षेत्रफळ काढायचं आहे. हे आता दिनदर्शिका ही आयताकार स्वरूपामध्ये असते. बघा हे आयताकार स्वरूपामध्ये अशी असते. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आली आहे 10 गुणिले रुंदी किती आली आहे 8 10 80 80 एकक जे काय असते ते आपण लिहू शकतोय. बघा बघून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता की आपण दिनदर्शिकेचे क्षेत्रफळ कशा स्वरूपामध्ये काढलेलं आहे. क्षेत्रफळ काढल्यानंतर लांबी रुंदी या ठिकाणी दिलं आहे. क्षेत्रफळ लांबी रुंदी दिली आहे. आता जवळपास हे प्रकरण आपलं पूर्ण होत आलं आहे. आपण आपल्या सरावासाठी पान नंबर 84 वरील सराव संच 46 म्हणा सोडवू शकता. या ठिकाणी सराव संच 46 पूर्ण करा. सराव संच 46 पूर्ण करा. अभ्यास तुम्हाला दिला आहे आपण पूर्ण करू शकता. ठीक आहे पुढील भाग आपण नंतर बघू. धन्यवाद.